नमस्कार मंडळी, माझं नाव सोमेश्वर. स्वागत आहे तुमचं एका नवीन ट्रॅव्हल एपिसोडमध्ये. सध्या आपण आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. मागील ब्लॉग तुम्ही बघितला असाल की आपण परशुराम कुंडला भेट दिलेली. खूप भारी असं ते मंदिर आपल्याला पाहायला भेटलेलं होतं. तर आता मी सध्या ब्लॉग जिथे एंड केला होता बघला तिथंच आहे, तिथून चालू करूया बोललो. आजचं आपलं डेस्टिनेशन होणार आहे हावलिंग. तिथे असे पूर्ण व्हॅली टाईप आपल्याला नजारा बघायला भेटणार आहे. तर आता आपण तिकडे जाऊया. भन्नाट असं हे अरुणाचल प्रदेश आपल्याला बघायला भेटते बघा. पूर्ण हे मागं डोंगराची रांग आहे. हा असा लोहित ब्रिज आहे. नजारा बघा की मित्रांनो, एक नंबर नजारा आहे. आणि या आपल्यापेक्षा इथल्या डोंगरांच्या जी झाडं आहेत का नाही, ती उंच अशी भयानक अशी उंच असणारी झाडं आपल्याला इथं बघायला भेटतात बघा. ही बघा केवढं उंच झाड आहे. आता या कॅमेऱ्यात दिसते का नाही माहीत नाही, पण डोळ्यानं बघायला गेलं का नाही दृश्य एक नंबर आहे बघा. भन्नाट असं घनदाट जंगल असते कधी आपल्याला डोंगरांची रांग इथे पाहायला भेटत्या. असं ऑफ रोडिंग चालू आहे मित्रांनो. ही पूर्ण बघा लँडस्लाईड झालेली आहे इथे. म्हणजे क्लिअर केलंय सर्व, पण असं काही नजारा आहे आता इथे. असं आहे बघा, पूर्ण वरचं खाली येऊन गेले सगळं लँडस्लाईडवर. आत्ता जो खालून रस्ता आपण ज्यामधून आलो का नाही, तो परशुराम कुंडकडून आलाय. आणि हा जो वरून दिसतोय बघा, तो ट्रक यायला लागलाय, तो तेजूकडून आलाय. आणि हा रस्ता थेट आपल्याला किबितो हावलिंगपर्यंत घेऊन जातोय बघा. हावलिंग 66 किलोमीटर, वॉलोंगला पण आपल्याला जायचं आहे 168 किलोमीटर, हवाईला पण जायचं आहे, किबितोला पण जायचं आहे. हा रस्ता पूर्ण लास्ट आपल्याला चायना बॉर्डरपर्यंत घेऊन जातोय. तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. खूप भन्नाट असं एक्सपिरियन्स होणार आहे. आम्हाला पण एवढा भारी एक्सपिरियन्स आला आहे म्हणता, लेह लद्दाखच डायरेक्ट. विषय हार्ड. हावलिंगकडे जाताना हा एक ब्रिज लागला आहे, आरोवा ब्रिज नाव आहे याचं. बरोबर इकडून असं लोहित रिव्हर जात्या. नजारा एकदम भारी आहे. म्हटलं तुम्हाला एकदा दाखवायचा. तो जुना पूल आहे आणि हा नवीन पूल आहे बघा. आणि हे लोहित नदी. नजारा बघा कसला भारी आहे. हे असं मागं बघू शकता तुम्ही, ट्रकवाली येऊन थांबल्यात. चेकपोस्ट आहे इथं पुढं. आता या आपलं इनर लाईन परमिट आहे ते दाखवायचं आणि परमिशन आपल्याला देतील. तरी पण अजून काही जर इन्फॉर्मेशन असली तर तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्ही जर आलात तर तुम्हाला पण समजेल. हावलिंगला जाताना हे ब्रिज आहे, तिथं आपल्याला दाखवायला लागेल. तर मंडळी, हा जो चेकपोस्ट होता ना, तिथं आपलं इनर लाईन परमिट दाखवायचं अरुणाचल प्रदेशचं. तर मग ते आपल्याला एंट्री देतात, काय असं काही प्रॉब्लेम नाही. फक्त अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री करायच्या अगोदर तुम्ही इनर लाईन परमिट घ्या. मी तुम्हाला त्या चेकपोस्टचं तुम्हाला मी मॅपमध्ये लोकेशन देईन, तिथं तुम्ही जाऊन इनर लाईन परमिट घेऊ शकता. तर मंडळी, हायलोंगला जाताना इथं लँडस्लाईड झालेली, ते आता क्लिअर करायला लागल्यात. तिने आम्हाला 1.5 तासाच टायमिंग दिले. म्हणजे आत्ता 11:30 वाजल्यात, 12:30ला ते ओपन करणार. इथं अशी बाईक लावल्या. A few moments later. तर मंडळी, हे अजून रस्त्याचं काम क्लिअर करायचं चालू आहे. ते बघू शकता तुम्ही. त्या बाजूला पण गाड्या थांबल्यात वेटिंगला. असं इकडं गाड्या, इकडं आपल्या साईडला पण गाड्या थांबल्यात. ते खाली आहे ती लोहित रिव्हर. Two hours later. Feeling so small, watch the clock ticking off the wall, but tonight I'm letting it go. Spend my coin for sure. I'm gonna be myself, or I could be someone else. No one's stopping me now. I'm gonna
skip my breaks, I'm gonna make mistakes. I just wanna feel alive. It's just what I do when I'm out, so try not to hold me down. Feel alive when I'm in this town. Look at those beautiful stars. I wanna drive a faster car. Nothing can break me, no, no, nothing can break me. Try not to hold me down. Feel alive when I'm in this town. Look at those beautiful stars. I wanna take a trip to Mars. Nothing can break me, no, no, nothing can break me. Look at those beautiful stars. I wanna drive a faster car. मंडळी, मी हैलुंगला थांबण्याऐवजी वालोंग या छानशा गावामध्ये स्टेसाठी गेलो, कारण तिथे डोंग व्हॅली खूप फेमस असा पॉइंट आहे. भारतामध्ये सर्वप्रथम डोंग व्हॅलीमध्ये सूर्योदय होतो. त्यासाठी आपल्याला 2 तासाचा ट्रेक करावा लागतो. पहाटे 2 वाजले आहेत. आम्ही आत्ता ट्रेकसाठी निघालोय. फायनली मंडळी, आपण डोंग व्हॅलीमध्ये डोंग हिल टॉपवर आपण सध्या आलेलो आहे. तिपाक खालून आपण ट्रेक चालू केलेला. सकाळचे 2 वाजता आपण ट्रेक चालू केला. त्या बाजूने आपण आलो, तिथे फर्स्ट पॉईंट आहे. इथे खाली आल्यानंतर दुसरा पॉईंट आहे आणि हा तिसरा पॉईंट. तिसरा पॉईंट हा असा लास्टचा पॉईंट आहे. पूर्ण असं एक पठार असल्यासारखं आहे. फक्त आता वर ढग असल्यामुळं आपल्याला सूर्याची किरण दिसेल का नाही याची शक्यता जरा कमीच दिसते आपल्याला. हे असं काही पठार आहे डोंग हिल टॉपवर. पूर्ण हिरवगार आहे बघा. अशी काही इथं बंकर आहेत बघा. पुढून पाक चालू होतंय. इथे काय, इथे काय, हा एक आहे आणि इथे काय. जागोजागी आता असणार आहे तिथे. इथं मोठ्या गवत असल्यामुळे आपल्याला समजणार नाही. पहिले इथं आर्मी होती. ग्रुप फोटो चालू होता आमचा मित्रांनो. थोडंफार ढग असल्यामुळे ऊन येत नाही, पण त्या बाजूला थोडं थोडं सनराईज झालेली किरणं तिथे येतात. परतीचा प्रवास चालू आहे आमचा. आमच्या अशी ग्रुप मंडळी. फोटो सेशन चालू आहे थोडं थोडं. मस्त जागा आहे मित्रांनो. एक वेळ अवश्य भेट द्या. आत्ता नजारा खूप भारी दिसायला लागलाय बघा. आता परतीचा प्रवास चालू. याच्या मागे तिथे त्या गाईड आहेत. चढताना का नाही वर पूर्ण मोबाईलवर निवांत गेम खेळत खेळत वर चढण्यात दम अजिबात लागणार आहेत. लोकल असल्यामुळे त्यांना इथलं सर्व माहीत असल्यामुळे सर्व एकदम पटापट वर चढत जातात. एक नंबर. येता येता पण खाली गेम खेळायला लागल्यात वाटतं.
आपण स्टार्टिंगला होतो तो लास्ट एंडिंग पॉईंट आहे. हा सेकंड टॉप आहे. इथून थोडाफार असा नजारा दिसतोय बघा. थोडं थोडं तुम्हाला नजारा दाखवतो म्हणजे तुम्ही बघू शकता की केवढं भारी आपलं हे निसर्ग आहे. हे आता थोडं थोडं पडल्यात. वरून आपल्याला ढगांमुळं दिसलं नाही व्यवस्थित, पण आता बघा किरणं पडल्यात. टाईम आहे आता 6 वाजल्यात इथे अरुणाचल प्रदेश डोंग व्हॅली. तर मंडळी इकडे तुम्ही डोंग विलेज डोंग गाव बघू शकता. 7-8च घरं असतील. थोडेफार नवीन बांधकाम चालू आहे. पुढं भविष्यात वाढेल लोकसंख्या. हे असं काही छोटंसं गाव आहे. निसर्गरम्य ठिकाणी असलेलं हे डोंग गाव. येथून आता मध्ये आपल्याला डोंगकडे जायचं आहे बघा. हा बेस कॅम्प होता आमचा. इथे आम्ही एकत्र झालेलो. त्या दिदी पण इथं रिसॉर्टमध्ये त्यांचं होमस्टे टाईप आहे. तर आम्ही त्यांच्या थ्रू आम्ही डोंग व्हॅलीला भेट द्यायला गेलेलो. असा काही हा नजारा. तर मंडळी ट्रेकिंगला आम्ही गेलेलो. त्या दिदीने लोकल टी आम्हाला दिलेली आहे बघा. ही नमक चाय म्हणते तिकडे. ही अशी चाय आहे.